रोशन चटर्की टीव्ही न्यूज मराठी मध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। नमस्कार, मी बाबा शिंदे, माजी सदस्य आरटीओ विभाग आणि राज्याचा एक वाहतूक संघटनेचा अध्यक्ष नात्याने जनहितात आज हा व्हिडिओ राज्यातील सर्व वाहन चालक म्हणजे ज्यांच्याकडे 2 व्हीलर असेल, 3 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, ट्रक असेल, ट्रेलर असेल, बस असेल, कुठलंही वाहन असेल त्या वाहनधारकांसाठी जनजागरणासाठी आम्ही हा व्हिडिओ करतोय। त्याचं कारण आहे, केंद्र सरकारने मागच्या महिन्यात 20 तारखेला एक नवीन अध्यादेश काढलाय। ज्या अध्यादेशामध्ये असं म्हटलंय की 2021 ला तुमच्या वाहनावरती जी काही ई चलनाची रक्कम आहे, दंड आहे, तो दंड तुम्ही पुढच्या 45 दिवसात जर दंड भरला नाही तर तुमच्या वाहनाचे सर्व कायदेशीर जे कामकाज आहे ते थांबवलं जाईल आणि तुमचं वाहन ब्लॅक लिस्टेड करून तुमचं ड्रायव्हिंग लायसन्स सस्पेंड केलं जाणार आहे। हा अतिशय अन्यायकारक नियम आहे, कारण याच्यामधल्या 2 गोष्टी बघा। एक तर पूर्वी खासगी मोबाईलवरती पोलिसांनी बेकायदेरित्या नियमबाह्य अशा पद्धतीने चौकात इकडे तिकडे कुठे उभे असताना तुम्हाला ही चलनाची रक्कम दंड आकारलेला आहे। त्यानंतर 90 दिवसामध्ये हे चलन जर कोर्टात नाही पाठवलं तर नियमाप्रमाणे ते कालबाह्य झाल्यामुळे ते आपोआपच कॅन्सल केलं पाहिजे। आणि अशा पद्धतीने जी ई चलनाचा दंड आहे तो आपल्या शेजारच्या राज्यांनी माफ केलाय। आणि गेल्या 1 वर्षापूर्वी आम्ही जेव्हा आंदोलन केलं होतं तेव्हा राज्य सरकारने याबाबत 2 महिन्यात आम्ही निर्णय घेऊ असं आम्हाला सांगितलं होतं, पण दुर्दैवाने आम्ही 5 तारीख मार्च रोजी संपूर्ण राज्यात शालेय विद्यार्थी वाहतूक असो, कंपनीला जाणाऱ्या स्टाफ बसेस असो, माल वाहतूक असो, सर्व प्रकारची वाहतूक आम्ही आंदोलनाचा पवित्रा आमचा जाहीर केलाय। आज मंत्री महोदयांनी बोलवलं पण कुठलंही ठोस असं कारण दिलं नाही। त्याबद्दल सगळ्या जनतेची माफी मागतो की या परीक्षेच्या काळामध्ये आम्हाला न्यायालयास्तव या सर्व वाहनांचा चक्काजाम करण्यात आला, पण याच्यात सगळ्यात मोठा हे वाहनाचा जो ई चलनाचा दंड आहे हा या राज्यातल्या प्रत्येक वाहन चालकाला आहे। त्यामुळे हे आंदोलन फक्त वाहतूकदारांचं नसून हे सर्वसामान्य ज्यांच्याकडे वाहन आहे त्या प्रत्येकाचं आंदोलन आहे। त्यामुळे हा तुमच्यावर जो अन्याय आहे हा दूर करण्याकरता या आंदोलनामध्ये आपण सहभाग घ्यावा असं विनंती वजा आवाहन करतो। त्याच पद्धतीने नवीन सरकारने एक नियम आणलाय की आमच्या ट्रक आणि बसमध्ये कुठलाही जर अपघात झाला तर गाडी ड्रायव्हरला तर अटक करायची, त्याच पद्धतीने वाहन मालकाला पण अटक करायची। तर हा दुर्दैवी प्रकार आहे। त्यामुळे ह्या सगळ्याला आणायला कुठेतरी वाचा फोडण्याकरता हे आंदोलन आम्ही करतोय। त्याबद्दल आम्ही तुमची माफी मागतो आणि या आंदोलनामध्ये आपण सहभाग नोंदवा असे एक नम्रपणे आवाहन आणि विनंती मी आपणास करतो। बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका।